राजेंद्र आणि त्याची बायको आरती त्यांच्या मुलाला घेऊन तांत्रिक हरिरामच्या आश्रमामध्ये गेली होती. तेव्हा राजेंद्रची बायको आरती खूप सुंदर दिसत होती. त्याच्या मुलाची ट्रीटमेंट तांत्रिककडे चालू असताना तांत्रिक हरिराम मुलाची आई आरतीकडे बघत होता. त्या तांत्रिकाच्या मनामध्ये मुलाची आई आरतीला भोगण्याचा विचार येऊ लागला होता. त्यासाठी त्याने एक भयानक प्लॅन तयार केला. हे तंत्रमंत्राचं काम त्याच्याच घरात करायचं ठरलं होतं. जेव्हा तांत्रिक हरिराम त्यांच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला अजून 2 स्त्रिया बोनस म्हणून भोगायला मिळाल्या. आरती तर होतीच, पण दुसरी तिची भाऊजाई गायत्री ही तांत्रिकाला बोनस म्हणून मिळाली होती आणि त्याने संपूर्ण रात्रभर त्यांच्यासोबत जी रासलीला केली. संपूर्ण रात्रभर जो वासनेचा खेळ खेळला. पावरच्या गोळ्या खाऊन त्याने त्या दोघींसोबत खूप भयंकर कांड केला. त्याने त्या दोघींसोबत जे केलं ते अतिशय धक्कादायक होतं. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मुरादाबाद शहरात राहणारा राजेंद्र सिंग यांचा मुलगा बाबू बराच काळापासून आजारी होता. दिवसेंदिवस राजेंद्रची आर्थिक परिस्थिती खालावत चालली होती. बाबूची बिघडत चाललेली परिस्थिती बघून गावच्या एका युवतीने राजेंद्रला सल्ला दिला की तो त्याला राजपूर गावच्या तांत्रिक हरिरामकडे नेऊन दाखवायला पाहिजे. त्याच व्यक्तीने सांगितलं की तांत्रिक हरिरामकडे असली सिद्धी आहे की तो बाबूला काही दिवसातच संपूर्णपणे बरं करेल. आपल्या मुलाची स्थिती बघून राजेंद्रने ही गोष्ट आपल्या बायकोला म्हणजे आरतीला सांगितली आणि त्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जुलै 2025 रोजी आपली बायको आरती आणि मुलगा बाबू यांना घेऊन राजेंद्र गाव राजपूरच्या तांत्रिक हरिरामकडे जाऊन पोहोचला. किस्मत खराब होती. गावच्या माणसाने सांगितलं होतं, भाऊ तो फार महान साधू आहे, त्याला सिद्धी प्राप्त संत आहे, तुम्ही त्याच्याकडे जा. जेव्हा एखादा माणूस खूप परेशान असतो तेव्हा जो जे काही सांगेल तो तेच करतो. जिथे जायला सांगेल तिथे जातो. कदाचित आराम मिळेल म्हणून ते हे सर्व करत असतो. हरिराम घरीच होता. घरी आलेल्या ग्राहकांना बघून तो खूप खुश झाला. त्यांना चहा पाणी दिल्यानंतर हरिरामने राजेंद्रकडे येण्याचं कारण विचारलं. हरिरामला मुलगा बाबूचा चेहरा बघताच कळलं होतं की त्याच्या मुलाला काही ना काही त्रास आहे. तो हे काम खूप दिवसापासून करत होता, त्यामुळे त्याला माहीत होतं की त्याच्याकडे येणारा प्रत्येक माणूस हा त्रासातच असणार. आनंदात कुणीही ढोंगी साधूकडे जात नाही. राजेंद्र आता तांत्रिक हरिरामला म्हणाला, हा व्यवस्थित खातपीत नाही आणि व्यवस्थित झोपत सुद्धा नाही. हा खूप विचित्र हालचाली करतो. तुम्ही बघून सांगा याला काय त्रास आहे. आरती आणि राजेंद्रचं बोलणं संपताच हरिरामने बाबूला आपल्या समोर बसवलं. त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याच्या हाताची नाडी चेक करू लागला. यावेळी त्याचे डोळे बाबूच्या चेहऱ्यावर गेले. काही वेळ बघितल्यावर तो आपल्या निर्णयावर पोहोचला. तांत्रिक हरिरामने राजेंद्रला सांगितलं, यात तुमच्या मुलाचा काही दोष नाही. यात खरा दोष एका प्रेताचा आहे, जो याच्या आत शिरलेला एक खतरनाक प्रेतात्मा आहे. या खतरनाक आत्म्याला बाहेर काढायचं आहे. दोघे नवरा बायको ही गोष्ट ऐकून घाबरले की आपल्या मुलाच्या अंगात आत्मा शिरला आहे. आता तांत्रिक हरिराम राजेंद्रची बायको आरतीकडे पाहू लागला. तिचा कठीण बांधा, तिचा सुंदर चेहरा, तिचे सुंदर डोळे, तिचा गोरा रंग. तांत्रिक हरिराम आता मुलगा बाबूला कमी आणि राजेंद्रची बायको आरतीला जास्त पाहू लागला. तांत्रिक हरिराम आता राजेंद्रच्या बायकोचा प्रेमी बनला. आता त्याने मनातल्या मनात ठरवलं होतं की तो काहीही करून आरतीला हासिल करून राहील. तांत्रिक हरिरामचं बोलणं ऐकून आरतीचा चेहरा उतरला. अशा प्रकरणात महिला जास्त भावुक होतात. आपल्या मुलाबद्दल ऐकून आरती तांत्रिक हरिरामच्या सर्व बोलण्याला मान्य होऊन गेली. आरती दिसायला भारी होती. तांत्रिक हरिरामला आता कळून चुकलं होतं की आरती आता तिच्या जाळ्यात अडकली आहे आणि तिला भोगणे एवढे अवघड नाही. तांत्रिक हरिराम बराच काळापासून
तंत्रमंत्राची दुकाने चालवत होता. तो या गोष्टीमध्ये इतका माहीर झाला होता की तो त्याच्याकडे येणाऱ्या सर्व माणसांना लगेच येडं बनवून टाकायचा. आरतीला बघताच त्याची हवस जागी झाली होती आणि त्याने तिला आपल्या बोलण्याने गाफील करून ठेवलं होतं आणि नवरा राजेंद्रला देखील त्याने गोड बोलून फसवलं होतं. आता राजेंद्र आणि आरतीला तो म्हणाला, तुमच्या मुलावरचा हा प्रेतात्मा परिणाम काढून टाकायचा असेल तर याचा हवन पूजन जे आहे ते तुमच्याच घरी करावं लागेल. बिचारे दोन्ही नवरा बायको खूप परेशान झाले होते. त्यामुळे ते लगेच राजी झाले आणि म्हणाले, बाबा कधी यायचं ते आम्हाला सांगा. त्यानंतर हरिरामने त्यांच्याकडून 1,00,000 रुपये पूजेची फी घेतली आणि तो म्हणाला, रात्रीच्या वेळी पूजा करावी लागेल. पूजेसाठी ज्या ज्या सामानाची गरज होती त्या सामानाची यादी तांत्रिक हरिरामने तयार करून दिली. घरी आल्यावर राजेंद्र आणि आरतीने हरिरामने दिलेल्या यादीनुसार सामान खरेदी करून ठेवलं. 23 जुलै 2025 रोजी पूर्वीच्या योजनेनुसार हरिराम तांत्रिक रात्री उशिरा आरतीच्या घरी पोहोचला. तिथे पोहोचल्यावर हरिरामने घरच्या लोकांना एकत्र बसून समजावून सांगितलं, जेणेकरून पूजेमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. हरिरामने त्या लोकांना सांगितलं की तंत्र मंत्राचा कार्यक्रम रात्री उशिरा चालणार आहे. यावेळी कोणत्याही बाहेरील व्यक्तीचं घराभोवती किंवा पूजेच्या स्थळी येणं वर्जित आहे, म्हणजे मनाई आहे. जर कुणीही त्याचं बोलणं मान्य केलं नाही तर परिणाम उलटे होऊ शकतात. तुमच्या सर्व घरच्यांवर काहीतरी मोठी आपत येऊ शकते. घरच्या सदस्यांना आवश्यक त्या गोष्टी सांगून हरिरामने पूजेमध्ये कामी येणारं सामान, ज्यामध्ये काही हाडं, धूप, गरुडाचा पंजा, लिंबू, सुरी आणि हवन सामग्री वगैरे बाहेर काढून फरशीवर ठेवलं. पूर्ण तयारी करून हरिरामने लोखंडी चौकट बनवून मंत्रोच्चार सुरू केला. त्याने आरती आणि तिचा नवरा राजेंद्र व त्यांचा मुलगा बाबू यांना आपल्या जवळ बसवून घेतलं. पूजेमध्ये हरिराम तांत्रिकाने मातीची भांडी ठेवताना तिची पूजा केली. मग ती भांडी वडील राजेंद्र व मुलगा बाबू यांना दिली आणि सांगितलं, तुम्ही दोघे ही भांडी घेऊन स्मशानात जा आणि तिथून या भांड्यामध्ये कुठल्याही थंड पडलेल्या चितेची राख भरून आणा. आता इथे त्या 2 स्त्रिया ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, तो आता 2 स्त्रियांसोबत कार्यक्रम करणार होता. त्यासाठी त्याने जे घरचे पुरुष मंडळी होते त्यांना सांगितलं होतं की मातीच्या भांड्यामध्ये राख भरून आणा, पण लक्षात ठेवा, मागे येताना वाटेत या भांड्यावर कोणत्याही व्यक्तीची नजर पडू नये, ना कुणी तो बघू शकेल. तो परत मोठ्या आवाजात म्हणाला, अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मला पूजा करायला 1.5 ते 2 तास लागू शकतात. पूजा संपण्यापूर्वी ही मातीची भांडी घेऊन घरात शिरू नका. असं केलं तर माझी पूजा व्यर्थ होऊन जाईल. प्रेतात्मा तुमच्या घराचंही मोठं नुकसान करेल, संपूर्ण घर उद्ध्वस्त करेल. तांत्रिकाचं बोलणं ऐकून घाबरून राजेंद्रचे पाय थरथर कापू लागले. प्रथम तर त्याला वाटलं की तो हे काम करू शकणार नाही, पण प्रश्न होता त्याच्या मुलाच्या जीवनाचा. राजेंद्रने मातीची भांडी एका पिशवीत लपेटून घेतली. आपल्या मुलासोबत ती भांडी घेऊन तो सर्वांच्या नजरेमध्ये सावधगिरी बाळगत स्मशानाच्या दिशेने निघाला. स्मशानात पोहोचल्यावर घाबरत घाबरत राजेंद्रने जसं तसं स्मशानात पडलेल्या एका चितेची राख हांडीत भरली आणि उशीर न लावता स्मशानाच्या हद्दीबाहेर तो आला. बाहेर आल्यावर त्याने हांडी पूर्णपणे पॅक करून पिशवीत ठेवली. मग मोबाईल काढून वेळ बघितला तर त्याला कळलं की आत्ताच त्याचा घरून निघालेला फक्त पाऊण तास झाला होता. तांत्रिकाने त्याला 2 तासांनी यायला सांगितलं होतं. म्हणजे तांत्रिकाचा जो टार्गेट होता, स्त्रीसोबत वेळ घालवण्याचा 2 तासाचा वेळ, कारण त्या तांत्रिक हरिरामने आता पावरच्या गोळ्या खाल्ल्या होत्या आणि त्याने पूर्ण मौज मजा करण्यासाठी 2 तास त्याला पुरेसे होते, म्हणून त्यांना 2 तासाचा वेळ त्याने दिला होता. आता त्या बालकाला त्याने 2 तासांनी यायला सांगितलं होतं. वेळेनुसार आता त्यांना 1.25 तास घराबाहेर राहायचं होतं. राजेंद्रने जसं तसं मुश्किलीने अर्धा तास बाहेर घालवला आणि मग आरतीच्या मोबाईलवर फोन केला. पण अनेक वेळा रिंग होऊन देखील मोबाईल फोन उचलला गेला नाही. तेव्हा नवरा राजेंद्र परेशान झाला. त्याने पुन्हा आरतीला फोन केला.
वारंवार कॉल केल्यामुळे त्याने तांत्रिक हरिरामला कळलं की हा कॉल तिचा नवरा राजेंद्रचा असेल. त्याने कॉल रिसीव्ह करून फोन कानाला लावला. राजेंद्रला कळलं की लाईनवर तांत्रिक हरिराम आहे. त्याने हरिरामला विचारलं, बाबा आपली पूजा किती वेळ आणखी चालेल? आता इथे पूजा चालली नव्हती, ही वासनेची पूजा चालली होती. यावेळी जो आता तो गुंतला होता, हरिराम राजेंद्रची पत्नी आरती, तिच्यासोबत तो वासनेत गुंतला होता. हरिरामने सांगितलं, सर्व काही ठीकठाक आहे, अर्धी पूजा झाली आहे आणि आता दुसरी पूजा बाकी आहे. म्हणजे दुसरी पूजा कोणती होती ते मी तुम्हाला सांगतो. दुसरी पूजा जी होती ती आरतीची भावजई होती. तिलाही तो त्याच्या वासनेची शिकार बनवणार होता. एक पूजा एका तासात झाली आहे, आता दुसरीची वेळ आली आहे. मी तिची तयारी करत आहे. तुम्ही आता अर्ध्या तासानंतर या. राजेंद्रला फोन लावल्यापासून मुश्किले 20 मिनिटच गेली होती की तांत्रिक हरिरामचा फोन आला. राजेंद्रने कॉल रिसीव्ह करून विचारलं, बाबा आम्ही आता घरी येऊ का? तेव्हा हरिराम म्हणाला, लवकर या, मी तुमच्या घराच्या प्रेतात्मेला आमच्या ताब्यात घेतलंय. तुम्ही येताच प्रेतात्मा तुमच्या घरून कायमची निघून जाईल. हरिरामचं ते बोलणं ऐकून राजेंद्र हंडी लपवत लपवत मुलासोबत घरी पोहोचला. घरी पोहोचल्यावर राजेंद्रने पूजास्थळी नजर फेकली तर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. पूजेच्या जागी त्याची बायको आरती आणि त्याच्या भावाची बायको बेशुद्ध अवस्थेत पडली होती. त्या दोघींना जमिनीवर पडलेल्या बघितल्यावर राजेंद्रच्या पायाखालची जमीनच सरकून गेली. या दोघीही त्याच्या घरच्या स्त्रिया इथे बेशुद्ध का पडल्या होत्या? त्याने त्या बाबतीत तांत्रिक हरिरामला विचारलं तर तो म्हणाला, तुम्हाला जराही परेशान होण्याची गरज नाही. तुम्ही तर आनंदी व्हायला हवं की तुमच्या मुलाचा आजार पूर्णपणे संपलाय. याच्या अंगात जी आत्मा शिरली होती ती खूपच खतरनाक होती. जाता जाता सुद्धा तुमच्या बायकोला आणि तुमच्या भाऊजाईला म्हणजे तुमच्या भावाच्या बायकोला जोरदार झटका देऊन गेली, ज्यामुळे दोघी थोड्या अर्धशुद्ध अवस्थेत गेल्या. पण तुम्हाला आता परेशान व्हायची गरज नाही, दोघी लवकरच शुद्धीवर येतील. हे समजून सांगितल्यानंतर हरिरामने राजेंद्रला आणि त्याच्या मुलाला पूजेच्या जागी बसण्याचा इशारा केला. दोघे बसले. नंतर हरिरामने त्यांच्या कपाळावर गंध आणि तांदळाचं तिलक लावलं. सोबतच त्याने दोघांना हवनकुंडाकडे वाकण्याचा इशारा केला. हरिरामने समोर ठेवलेली हंडी दाखवून सांगितलं, तुमच्या घरची वाईट आत्मा आता माझ्या ताब्यात आहे. तिला मी या हंडीत कैद केलंय. छोटीशी ती हंडी मातीच्या झाकटाने झाकली होती. हरिरामने हंडी लाल कापडाने घट्ट बांधली होती. त्याने सांगितलं, प्रेतात्मा मला आत्ता स्मशानात घेऊन पुरावी लागेल. हे काम माझं आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारे परेशान होऊ नका आणि बेफिकर राहा. आता तुमच्या घरची आत्मा मी ताब्यात घेतली. राजेंद्रला समजावून सांगितल्यानंतर हरिरामने आपलं सर्व सामान झोल्यात भरलं आणि रात्रीच्या वेळी तो आपल्या घरी निघून गेला. आरती आणि तिची भाऊजाई संगीता बाकीची रात्र बेशुद्ध अवस्थेत पडून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी जवळपास 5 वाजता दोघींना शुद्ध आली. तेव्हा राजेंद्रने त्यांना बेशुद्धीचं कारण विचारलं. तेव्हा आरतीने सांगितलं की पूजेच्या दरम्यान बाबांनी मला खायला पाणी आणि प्रसाद दिला होता. पिण्यासाठी पाणी आणि खाण्यासाठी प्रसाद त्यांनी दिला होता. बस तेच होतं सर्व काही, ज्यामध्ये नशा मिसळली होती. जे खातात मला चक्कर येऊ लागली. मग मी बेशुद्ध झाले. त्यानंतर माझ्यासोबत काय झालं ते मला माहितीच नाही. त्याचवेळी तिची भाऊजाई देखील शुद्धीवर आली. जेव्हा दोघी सामान्य स्थितीत आल्या तेव्हा घरच्यांनी त्यांच्याकडून विस्तारपूर्वक चौकशी केली. कारण जेव्हा पूजा चालू होती तेव्हा पूजा चालली होती तेव्हा तिथे फक्त आरती होती. तेव्हा तिथे तिचे भाऊजाई नव्हती. मग ती पूजेच्या ठिकाणी कशी पोहोचली? या बाबतीत भाऊजाईने सांगितलं, ती म्हणाली, ज्यावेळी मी ही तंत्रक्रिया बघण्यासाठी त्या खोलीत गेले तेव्हा आरती बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिचे सर्व कपडे अस्ताव्यस्त पडले होते. तिची अवस्था बघताच मी आरतीचे कपडे बरोबर केले आणि बाबांना तिच्या बेशुद्ध होण्याबाबत विचारलं. तेव्हा बाबा मला म्हणाले, पूजेच्या दरम्यान मी आरतीला प्रसाद घ्यायला सांगितला होता. तिने प्रसाद न घेतल्यामुळे तिची ही अवस्था झाली. जर तिने माझं बोलणं मान्य करून प्रसाद घेतला असता तर तिची ही अवस्था झाली नसती. हा आत्म्याचा प्रसाद आहे. जर कुणी या प्रसादाला खाण्यास नकार करेल तर ती प्रेतात्मा
त्याला धक्का देते आणि त्यामुळेच आरती बेशुद्ध पडली आहे. संगीता धीर धरून पूजेपासून दूर चालत निघाली, पण बाबाचं बोलणं ऐकून आणि आरतीची अवस्था बघून ती भयंकर घाबरून गेली होती. तिच्या लक्षात येत नव्हतं की ती इथून निघून जावं की इथेच राहावं. विचार करून तिने तिथून गुपचाप सरकायचं ठरवलं, तर मागे वळण्यास सुरुवात केली. तिला मागे वळताना बघून तांत्रिक हरिराम जोरात ओरडला, "तू ही तीच चूक पुन्हा करणार आहे जी आरतीने केली. जर पुढे पाऊल टाकलं तर तुझंही तसंच होईल जसं आरतीचं झालं." आणि त्यानंतर तो म्हणाला, "दरा प्रसाद आहे, हा खाऊन टाक." कारण बाबाची तर एकीवरच नजर होती आणि दुसरी जी त्याला मिळाली आरतीची भाऊजाई, ती तर बोनस मिळाली होती. त्याला तर तिची कल्पनाच नव्हती आता हाती आलेल्या पक्षाला तो कसं सोडणार होता. म्हणूनच त्याने संगीताला देखील प्रसाद देऊन बेशुद्ध केलं आणि मग त्याने त्या दोघींसोबत जोरात कामक्रीडा सुरू केली. तो बाबा एक आय्याश बाबा होता, जो शक्तिवर्धक गोळी खाऊन स्त्रियांना नागडं करून त्यांच्यासोबत गैरकाम करायचा. त्या दोघींना शुद्ध आल्यानंतर दोघींनी आपले कपडे आणि शरीर बघितलं. आता त्यांना कळलं की बेशुद्धीत त्यांच्यासोबत नेमकं काय झालंय. जेव्हा त्यांनी आपल्या अंगातील कपडे बघितले, त्यांच्यावर कुणीतरी बळजबरी शारीरिक संबंध केले आहे असे त्या दोघींना वाटत होते. आणि एका स्त्रीबरोबर जेव्हा हे काही बेशुद्ध अवस्थेत होतं किंवा झोपलेल्या अवस्थेत होतं, ती सावध स्थितीत असते, तेव्हा तिला तर सगळं कळत असतं. त्या दोघींसोबत तांत्रिक हरिरामने कामक्रीडा करून आपली हवस भागवली होती. आता त्या दोघींना कळून चुकलं की आपली इज्जत तांत्रिक हरिरामने लुटली आहे आणि आपल्या दोघींना त्याने फसवलेलं आहे. तिकडे राजेंद्र देखील आपल्याला मोठं फसवलं आहे असं त्याला वाटत होतं. त्याने विचार केला की तंत्रमंत्राच्या नावाखाली बाबाने त्याला फसवलं आहे आणि त्याची इज्जत तशीच त्याच्या स्त्रियांची इज्जत देखील लुटली आहे. ते सर्वजण खूप परेशान झाले होते. त्यांचे 1,00,000 रुपये गेले होते. त्याचबरोबर घरच्या 2 स्त्रियांची इज्जत पण लुटली गेली होती. आता त्या तिघांनीही बाबाला धडा शिकवण्याचा प्लॅन केला. त्यांनी नॉर्मल पद्धतीने बाबांना फोन करून खूप धन्यवाद दिले. "बाबा, आपल्या पूजेमुळे आमचं मूल बरं झालं आहे आणि ते ठीकठाक 2 दिवसापासून काम करत आहे." बाबा खूप खुश झाला आणि तो समजला की यांना मी काय केलं ते काही कळालंच नाही. बाबा त्यांच्यासोबत गोड गोड गोष्टी करू लागला. आता आरती आणि राजेंद्रने त्याला सांगितलं की बाबा, एकदा आमच्या घरी पुन्हा एकदा पूजा करा, कारण जे बाकी उरलंय, जे काही आहे, दुसरी पूजा झाली तर सर्व काही संपेल. जवळपास आमच्या मुलाला 80% फायदा आम्हाला दिसत आहे. बाबा, आपण तर खूप लाभदायक आहात. अशा पद्धतीने बाबांनी त्यांना फसवलं होतं आणि त्यांना 1,00,000 रुपये पण घेतले होते. बाबाने सामानाची यादी त्यांच्याकडून बनवून घेतली. "बाबा, आम्हाला काय काय यादीत सामान आणायचंय ते पुन्हा लिहून द्या." आता बाबा पूर्ण पक्का समजत होता की मागील गोष्टीचं यांना काहीच कळालं नाही आणि दोबारा त्याला दोन्ही आरती आणि गायत्री यांच्यासोबत शरीर संबंध करण्याची संधी मिळणार आहे. तो तर लोभी होता, आयश होता आणि एक ना एक दिवस तो त्याच्या या सवयीमुळे फसणार होता. पुन्हा तारीख ठरवली गेली आणि मग त्या तारखेनुसार हरिराम तिथे पोहोचला. जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा आता ते त्याच्यासोबत मारहाण सुरू करतात. मग त्याला गावचे सर्व लोक मिळून, जे त्यांच्या गल्लीमध्ये राहत होते, ते सर्व मिळून त्याला मारतात आणि मग पोलिसांना बोलावून घेतात. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करून देतात. पोलिसांनी जेव्हा त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने कबुली दिली की आतापर्यंत त्याने 35 स्त्रियांबरोबर शारीरिक संबंध बनवले आहे. बऱ्याचदा स्त्रिया त्याच्या फंदात जास्त सापडतात, कारण स्त्रिया फारच भावनाप्रधान असतात. त्या त्याला म्हणायच्या, "बाबा, माझा नवरा मला त्रास देतोय, माझी मुलं मला त्रास देतात आणि त्या अशा मला मुलं होत नाही, माझी सासू मला त्रास देते." या तक्रारी घेऊन तंत्रमंत्र तो करायचा आणि अशा बाबांकडे जायचा आणि बस तो बाबा पूजेच्या नावाखाली त्यांना फसवतो, त्यांचे पैसेही लुटतो आणि त्यांची इज्जत देखील लुटतो. बाबा हरिरामने 35 स्त्रियांवर बलात्कार केल्याची कबुली आपल्या तोंडाने दिली होती आणि होऊ शकतं की त्याने आणखीन भरपूर स्त्रियांबरोबर असं केलं असेल. बहुतेक स्त्रिया इज्जत लुटल्या गेल्यानंतर देखील बाबाला समर्पित करून देतात, त्यांचं बोलणं मान्य करतात. काही जर मान्य केलं नाही
तर तो त्यांना नशा देऊन त्यांच्यासोबत ती क्रिया करतो. मग त्या समाजाच्या भीतीने गप्प राहतात. पण आरती आणि गायत्रीने असं केलं नाही. त्यांनी समाजाची पर्वा न करता त्यांची बदनामी होईल का काय होईल, पण त्यांनी बाबाला गिरफ्तार करणं योग्य वाटलं. जर हा गिरफ्तार झाला नाही तर तो पुन्हा किती स्त्रियांबरोबर असं करत राहील. त्यानंतर बाबा हरिरामला पोलीस रिमांडवर घेतात आणि मग त्याला तुरुंगात पाठवून दिलं जातं. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.